मामीजी चालतो म्हटलं मग आता. बसा तुम्ही आता. आता बरी आहे ना मामाजीची तब्येत गिब्येत? हो बरी आहे ना आता तब्येत. त्या दिवशी तर बापा पुरं घाबरून गेलो होतो आम्ही. वा वा, घरात असं झालं म्हणजे सगळेजण घाबरूनच जाते ना. हा हो, पहिले तर आम्हीच गेलो होतो. मग ह्या माया तिन्ही सुनईले गमलं नाही घरी, तर ह्याही आल्या मग तिकडे धावपळ करत. बापा ह्याही नाही राहिल्या घरी. येतो मामीजी मग. बाबाला आणायला जावं लागते ना मग वावरातून. बरं बरं या या. जाय बाबू आता आईजवळ. छाया घे आले पाहिजे काय. जातो म्हटलं मी. मी काय म्हणतो, तुझं काही काम आहे का आता इथं? माझ्या बाबाची तब्येत नाही चांगली ना, मी काय गावाला येऊ काय? मी थांबतो तिथे 2 दिवस. बरं थांब. बाबू जाय रे, आईजवळ जाय. ये रे चल माझ्याजवळ ये. काय हो लढून राहिला, तो येऊन नाही राहिला तुमच्या जवळून माझ्याजवळ आता. मग मी काय करू? तुझं काम आहे, तुझ्याजवळ येऊन नाही राहिला माझ्याजवळ म्हणजे कमाल नाही केली करू. तुझं काम नसेल तर चाल ना तू. तुझं कोणतं काम आहे इथं? आता 3-3 पोरं आहे, सुना आहे, मामीजी आहे. हा, तुझं कोणतं काम आहे इथं? चाल ना आता तू, नंतर येऊन जाऊ अजून. काय ले, मी घरूनच म्हटलं होतं मी राहीन म्हणून. हा, तर तब्येत जास्त राहीन म्हणे तर राहीन म्हणे. पण आता तब्येत तर एकदम नॉर्मल झाली आहे मामाजीची. तेली असं नाही वाटलं पाहिजे का आपण लयच बिमार आहे बा म्हणून सगळेजण आपल्याला पाहायला येऊन राहिले. येणार ये ना बाबू, ये ना. नाही म्हणते व तो, येत नाही म्हणते तुझ्याजवळ. त्याच्या बाबाजवळच राहतो म्हणते तो. तूच काय करता आता इथं राहून? मग अजून येऊन जाजो लागन तर. हा, आता काही काम नाही ना तुझ्या तसंही. तेच तर म्हणतो मामीजी मी. आता हिचं काही काम तर आहे नाही. तुम्ही सांगा मला, हे काय डॉक्टर होई काय का तब्येत दुरुस्त करून देईन बा म्हणून? हा, चला बा डॉक्टर आहे तर अडीअडचणले कामात येते बा. रात्री बेरात्री काही झालं गेलं तर ठीक आहे. आता गाडी घोडी सारं बरोबर आहे तुमच्याजवळ. तुम्ही काय म्हणते तर जेव्हा मनात आलं तेव्हा पटकन दवाखान्यातही नेऊ शकता. हो हो, नाही तर काय तर. आता गाडी घेतली माय पोरं ना. पण माय पोरं तसंही अर्ध्या रात्री उठते ना, कुठं पटकन जाते असं काही नाही. कोणाच्याही मदतीला धावते. हा, तर बापासाठी नाही करणार काय? आणि आता हे पोरीची जात करण तरी काय इथं राहून. आणि राहिलं घरातलं करायला सुना आहे 3-3 आता. तर मी काय म्हणतो बाई छाया, आता जेव्हा यायच्या डिलिव्हरी होईन कोणी तेव्हा येऊन जाजो लागन. तर 8-15 दिवस काढून देजो यायचे. हा, ते परी एकटीच राहीन, तिला काही सुचणार नाही. मग येजो लागन. तर ह्या दोघी काय ना तर नाही होत म्हणा. पहिले ते मोहिनीचंच होईन, मग हिचं होईन. तर थोडीशी येऊन जाजो तेव्हा. केवढी मतलबी माय आहे माई. हा बापा बापा, पोरीच्या बाबतीत वाईट असते, सुनेच्या बाबतीत चांगलंच असते. आता 2 दिवस राहिली असती तर काही बिघडलं असतं काय? ठीक आहे, आता असं म्हणते नाही, आता जास लागन. पण मला नवरा किती टोमणे मारा आता घरी गेल्यावर. बाबा आई मस्त आहे तू तर. पोरीले माय म्हणते, राय म्हणते, बाई म्हणते 2 दिवस म्हणते. कोणतीच माय अशी म्हणत नाही चालली जाय म्हणून. अगो बाई, पण तिकडेही त्याच्या भाकरी पाण्याचा आकात होते ना. हा, तू सांग मला, आता इकडे माया कोण होत नाही, तिकडे त्या सासू कोण होत असन काय? मग आता तिथे तर कोणी ना कोणी करायला पाहिजे ना. म्हणून राहिली तुला, नाही तर म्हटलं असतं राय बा. बरोबर आहे मामीजी. माया ऐकून होत नाही तरी मी करते म्हटलं. आणि तुमची पोरगी आता मामाजीला तर सांगितलं नाही मी. मस्त म्हटलं 9-9 वाजता उठून राहिली म्हटलं आता. हा, तिला हे नाही समजत काय, इले वावरात जावं लागते सकाळी का काही, तर डब्बे करावं लागते, काही करावं लागते. अशी करते वाया गेल्यासारखी. आणि मग माया रागीत हे झाला म्हणजे मग मला राग आला ना तर मग मी कोणाची ऐकणार नाही. आता सांगून देतो, तुम्ही समजून द्या जरासं. हवं छाया, 9-9 वाजता उठणं असं शोभते काय तुले? हा, साजरं 6 वाजता तरी उठाव, 6 नाही 7ला उठावं लागले काले. हा, 10-11 वाजता जाते ते लोक तर. आपले आंघोळ कराव, स्वयंपाक कराव, सगळे कामं कराव घरातले. सासूच्या मागं लुटून देतं काय सारं? आणि तू 9 वाजता उठतं म्हणतं? आई खोटे बोलते ना हे. 9 वाजता उठत असेल काय मी? काही बी आतापर्यंत नाही उठले ना, आताच उठून राहिली काय? मामीजी, या काही गोष्टीवर भरोसा करू नका. आता मी बोलत नाही, तर इले माहित आहे. आता आपली आई आपल्या शिकून कड घेईन म्हणून आता ही अशी बोलून राहिली. नाही बाई, अशी नको करत जाऊ. सकाळी उठत जाय, कामं करत जाय, मग लागन तर दुपारी आराम करावं तिकडे. आई चालली मी माझ्या गावाले. इथं फालतूचं भडकावाचं भाषण नको देऊ. ननद बाई थांबून जा ना. कायले जातो जातो करताय? राहून जा आता 5-6 दिवस. आता मोहिनी गेली दवाखान्यात, आणि आता काय आपण आहे दिवसभर, ते येतच नाही आता दिवसभर तिकडून. थांबून जा आता. काय तेवढंच गोष्टी करायला होते आपल्याला. नाही आता नाही थांबत, मी चालली मी माझ्या गावाले. म्हणूनच म्हणते लोक, म्हणते पोरीचं लग्न झालं का काही माहेर बाहेर नाही राहत म्हणते तिचं आपलं. मायबाप परायचून जाते म्हणते. तेले फक्त सुनायचं हित लागते, पोरीचं नसते. पोरगी आली 1-2 दिवस राहिली तेवढीच तेले होते, नाही तर बस आपापल्या घरी जा म्हणते. पोरेले हाकल उकल करते मायबाप. हाकलत नाही हो बाई छाया, हाकलू कायले मी तुले? नाही तर काय करून राहिली तर? आता इथं कायले राहतं नसन तसं करून राहिली तर? चालली मी आता, चला हो. येतो मामीजी, वैशाली तर येतो बा. हो भाऊ या या. हो या. पाहिजा तुमच्याच घरासाठी बोलली. काय करताय, ती इथंच राहीन. मग अजून तुमच्या यायचा आकात होते, तुमचाही आकात होते. म्हणून म्हटलं तिला तसं म्हटलं नसताना ती आता काही गेली नसती बा. पाहिजे नाही तर पोरीला अजून बोला तिकडे. अरे बा मामीजी, मी बोलतच नाही तिले, काहीच नाही बोलत. तुमची पोरगी बोलायला एवढी आहे म्हटलं. हा, का चांगल्याला बोलू नाही देत म्हटलं. हो पापा, आता ते तर आहेच बोलायला, आता काय करता? राहत होत्या ना बाई कशा 2-3 दिवस. काऊन आता बाई त्याला जाय केलं? काय करू तव? इथं तर काय म्हणते तर आपलंच आपल्याला सुधरून नाही राहिलाय. आणि तिचं अलगच चालते, मग हे सरलं आणि ते सरलं. ते काय करते, इथं नाही बोलत आपल्याला अलग एकांतात. तिकडे त्या बाबासमोर जाऊन बडबड करते. त्याले पहिलेच तर तुला माहिती आहे आता ते कायच्यातून निघाले. त्याच्यासमोर असं फालतू बोललं त्याला टेन्शन नाही येईन काय बाई. म्हणून आपण तर त्याला कोणती अडचण सांगायला पाहत नाही पहिलेच घरातली. हा आता बाई हे बरोबर आहे तुमचं, नाही सांगायला पाहिजे. एक तर जमतेम त्याचं असं झालं,
आणि कायले आता त्याला काही सांगितलं म्हणजे त्याला अजून टेन्शन येते मामाजीले. तेच तर म्हणून राहिली बाई मी. म्हणूनच म्हटलं तिले तर तू राहूनच काय करतं तिकडे. म्हटलं सासूचा आकात होते, हे होते ते होते, त्याच्यापेक्षा जाय म्हटलं आपल्या घरी. राग आला असं ना तिला आता. हवा त्या बाई राग आला त्याला आता. बातच गेल्या त्या भाऊच्या समोर समोरच गेल्या म्हटलं. काय करता आता, राग येऊ आला. 2 मिनिटाचा राग असते माणसाचा. हा, मायवर काही ते राग नाही धरणार आहे. इकून जाईन, कामाला लागन, जराशी रुसफूग होईल. अजून घंटाभरानं मनात अजून मायाविषयी हे होतेच. असं नसते, मायविषयी काही एवढा राग येत नाही पोरीले. आणि पोरीले मायले येत नाही पोरीचा राग. काही बोललं चाललं चालूच राहते. पण माय म्हणणं असं आहे बाई, विनाकारणच आता पहिलेच किराणा सरला तो म्हणते मी आणत नाही, ह्या म्हणते मी आणत नाही. आणि तिचं चालू राहते हे खायचं आहे ते खायचं आहे. खाली जेते काय मी बटी इथं. मला वाटतं तिला काय घरी काय सासू करू नाही देत काय पाहा लागन एखाद्या दिवशी जाऊन. आता बाई सगळंच करू देते सासू त्याच्या सासू चांगल्याच आहे म्हटलं. ह्या ननद बाई सशा करते तिथं त्याच्या इथे जीवावर करायच्या. इथं मग भावजाईच्या भरोशावर पाहिजे त्याले. त्याचं म्हणणं काय का मी काहीच नाही करत, मला फक्त करून दिलं पाहिजे. स्वयंपाक असतं कधी कधी करते, नाही तर करतही नाही. हा, ननद आपलं सासूबाई करते त्याच्या. काय करावं बाई, माझी पोरगी तर चांगलंच नाव कमावून राहिली तिथं. एकटीच होती इथं, काही तिला कामधंदा करा नाही लागला तर आताच काय ते लोट घेते कामं करायचा. आता पण घर भेटलं बाई थोडंसं मीडियमच. चांगलं भेटलं असतं तर तिला काम नाही करायला लागलं असतं, बाहेर राहिल्या असत्या. हां, पण मी त्यावेळेस असं केलं. हे पोट्टी कणी आता जाऊ दे, काय आता तिची गोष्ट सांगत बसा तुले. या पुष्पाच्या पोरीवानीच होती येई. हा, आता तू आहे म्हणून सांगतो, मोहिनी असते ना तर तिच्या गोष्टी नसती सांगितली. ह्या पुष्पाच्या पोरीवानी करे. मग उठली का पयाली कुकडे जाय कुकडे राय काही अशी. म्या म्हटलं हे बरं नाही, तोंड काय करून टाकन म्हटलं आपलं. बस धरलं, जसं पोरगं आलं तसं लुटून दिलं. पण पोरगं चांगलं निघालं हो बाई. आता बाई चांगलं आहे, पण जवळ चांगले आहे म्हणजे असं खराब नाही आहे. दारू नाही पेत, काही नाही, कोणतं व्यसन नाही त्याले. हां, फक्त एवढं आहे जराशी आहे बा मीडियम कायचे सारे शौक पुरे होऊन राहिले यायचे. सारा का पैसा लुटून देईन का बायकोवर, असंच करण काय. नाही जवळ गिवाय चांगलेच आहे बाई, त्याला कायले म्हणावं आपण. मस्त पोरगा आहे ते. आणि सासूही काही बेकार नाही, सासराही देव माणूस आहे. हा, आम्ही गेलो होतो ना, सासून म्हटलं आमच्यासाठी शरबत केलं, पोहे केले, हे खा बाई असं तसं. हां, बातच करते म्हटलं, पुरताईची यायची सासू. हे तरी बसल्याच राहते, पण सासू पट्टा जाते आणि करती. तुम्ही तरी आता बाई हात नाही हलवत ना, पाय नाही हलवत, पण त्याची सासू सगळंच करते म्हटलं. हो करते बाई करते. वयातही फरक पडते ना माय. तिले काही एकटं पोरगं आणि एकटी पोरगी. मला 3 पोरं आणि 1 पोरगी, 4 लेकरं. डब्बलचा फरक. आणि माय वय जास्त आहे तिच्या सासूपेक्षा. माय पोरही मोठी आहे तिच्या पोरापेक्षा. मग फरक नाही पडत काय. हा आता बाई तुम्ही आता काय करता. काही नाही करतो, आता काय करू. आता जवळ गेले, पोरगी गेली, आता जातो जराशी खोलीत न पाहतो त्या मामाजीची तब्येत काय म्हणते तर. आणि लुटून राहतो जराशी. आता काय करायला लावतं, काय म्हणतं सांग ना. नाही काही नाही म्हणत मी, काय करून राहिला म्हटलं. तू आता अशी पोट घेऊ फिरू नको. जाय जराशी लोटपोय होय, जराशी होय लंबी. आपले खोलीत जाय ना. काय करतं, फिरतच राहतं काय अशी. ते पाया घे नाही वहिनीत काय. आता बाई आता काय करू, भारी पडून राहिले पायावर सूजही येऊन राहिली. पण आता काय करता, चाला तर लागतेच. चाला फिरा लागून तर वाजता फ्री राहीन मी, जाम नाही होईन, म्हणून फिरत राहतो आपली. परी कुठं गेली तर. परी गेली झोपून राहिली ते. असं सुमित याचा वाटतं ऑफिसून अजून नाही. हो याचे सुमित बापूजी आता येईन ना. आता त्याचा टाइम होईनच, तसे ते लवकरच येते. 2 न 3 वाजता तर घरी येऊन जाते ते. कोणते काम करते काय म्हणून बाबा. आता बाई तो बॉस आहे तिथं, तो किती वाजता आला किती वाजता गेला तर त्याला कोण म्हणणार बोलणार आहे. हो आता बरोबर आहे ना, त्याला कोण बोलणार आहे तिथं. चलता का त्या बाई जरासं जाऊन पाहू तिकडे पुष्पा काकूच्या घराकडे, काय हाल चालाय तर. तिथं काय हाल चालाय हो. ती गेली असं पोलीस स्टेशनमध्ये, दोघं नवरा बायको. त्याला बोलावणं आलं तर बोलावणं आल्यावर जाणं तर आहेच ना. हिनं तर राजेशला घेऊनच गेली बाई दवाखान्यात. ते तिला असं वाटलं का आता काय माहित काय होते आणि काही नाही, तर म्हणते काही आलेच तर. भरोसाच नाही त्या पुरीचा. पाहिलं बापा एकदा आता काय तमाशा करून ठेवला तिनं. हा, चांगलं काय म्हणते तर लग्न झालेल्या माणसाले किडनॅप करून ठेवणं सोपी गोष्ट आहे काय आता बाई. वाया गेली आहे ती पोरगी. तिले मी तवाच म्हटलं बाई पुष्पा हिचं उरकून टाक म्हटलं. आता डोक्याला एवढा ताप तर झाला नसता. कशी आली असती, गेली असती, नातू घेऊन आली असती. हा, दोघं नवरा बायको येत गेले असते, रात गेले असते, तर एवढा ताप नसता झाला डोक्याला. लग्न झाल्यावर कर बाबा मग काय करतं तर, इंजिनियर करतं का इंजिनियर करतं तर. पण नाही, माझी पोरगी हुशार आहे ना, असं करते तसं करते. लावले पोरीनं दिवे, मग आता काय करावं आपण. आता बाई म्हणजे काय पोरीले मग शिकवणं गुन्हा झाला काय आता. बाई पोरीला शिकवणं गुन्हा नाही झाला. मी तर म्हणतो शिकवलंही पाहिजे, नोकरीही केली पाहिजे, पोरीनं सगळंच केलं पाहिजे. हा, मला काही असं म्हणणं नाही आहे, मी एवढी काही बेकार विचाराची बाई नाही आहे. पोरीविषयी चांगलंच सोचतो, मी एक बाईच आहे. पण माझं म्हणणं काय आहे, त्या पोरी नाही तर तुमची जाणली पाहिजे ना. का आपले मायबाप एवढं करून राहिले आपल्यासाठी, तर आपण काय केलं पाहिजे बाईच्यासाठी. हा, ह्या नाही जाणत काही तर मग आपण कायले जाणं. ह्या आपलं नुकसान करायला पाहिजे काय, आणि आपणच द्यावं त्याचं नुकसान करून जाय तिकडे.
हा मी तर ह्याच मताची बाई आहे. मग मी तसंच केलं ह्या पोट्टीचं. मी म्हटलं हेही काही हुशार नव्हती काय अभ्यासात? हुशार होती. मग म्हणे तिचे बाबा म्हणे तिला बनवू दे काही असं तसं. मी म्हटलं हे काही बनायच्या पहिले आपल्यालाच बनवते म्हटलं हे आता. आणि एकदा का आपण बनलो म्हटलं हिच्या याच्यात आलो तर हे काही आपल्याला ऐकत नाही म्हटलं. मग तर आता पहिले म्हटलं हिच्यासाठी पोरं पहा. आणि ऐन माहिती आहे तेव्हा त्या 8-15 दिवसातच पाहुणेचा निरोप आला हो बाई. बस हे पहिलेच पाहुणे होई हे. निरोप आला, पोरगं चांगलं वाटलं. मी म्हटलं करून टाका, जाऊ द्या तिकडे, दे लावून बापा. पाय आता बरीच नाही काय. काय करतं, नोकरी केली असती, फक्त पैसा कमावला असता. इज्जत तर काही आमची राहिलीच नसती. आता कशी समाजात इज्जत झाली का बापा पोरगी घरी आहे, पोरही आपापले बरे आहे. तरी आता सुमितच्या जरा अजून डॅमेज काम झालंच होतं. पण तिथं कसं झालं, पोराने करून टाकलं डॅमेज आणि आता पोरीने करून टाकलं. मग आता तरी त्या भाऊचा काय गुन्हा झाला बिचारीचं, त्यानं शिकवलं हे केलं ते केलं तर गाडी घेऊन दिली तिले. हा घुबड पोट्टी गाडी घेऊन दिली, सारं केलं. मन तर असं करते काय करावं ना काय नाही बाहेर लेकरायचं. झाला तेव्हाच गळा दाबून टाकला असता तर पुरला असता. पण काय करावं आता, मायबाप होय ना बाई. मायबापाचं मन करते काय असं करायला? नाही ना त्या बाई, खरंच नाही करत. कोण्या मायबापाचं मन करते आपल्या लेकरासोबत असं करायला? माहीत असते काय माहीत असते काय मोठं झाल्यावर असंच करण म्हणून हे? नाही ना, माहीत कायले असते. मग नाही तर काय तर जाय कर, जरा बरं आराम कर. मी करतो, जराशी जातो खोलीत. काय म्हणते ते मामाजी तर पाहतो. हा त्या बाई ठीक आहे, जा. काय झालं येईल, कायचा विचार करून राहिले आता हे? ना म्हटलं झोपले म्हटलं हे. काय झालं हो विनोदचे बाबा, काऊन असे बसले? हा तू लेटले काऊन नाही? तुम्हाला म्हटलं लेटून राहायचा तर बसलेचे बसलेच आहे. अरे लेटलोच होतं आतापर्यंत. आता म्हटलं जरा असं बसाव, बाहेर जाव, फिरून याव. मन करून राहिलं का वावरात जाऊन याव. का हो, काही झालं तर वावर गिवर घेऊन जाण काय सोबत तुम्ही? हट, माया बिलकुल नेत असते सोबत काही. मग नेत नसते तर कायले फालतू वावर करून राहिले? आराम करा ना, चुपचाप करायला भेटते तर. अरे मशी आहे म्हटलं का, त्याला बिचारायला आरामही करायला भेटत नाही तर सुखाची भाकरही नसीब होत नाही म्हटलं. तुम्हाला सगळं सुखानं भेटून राहिलाय तर तुम्ही असे करून राहिले काम करासाठी. हो, सुखानं तर भेटूनच राहिलो मला सगळं. मग सांगा बा, असं आहे काय कोणाचं नशीब? हेच तर मला लाख मुलाचं कमावलं, कमाई पोरं चांगली निघाली. नशीब तुमचं. छाया गेली गावाला, आता जवळ गेले. अरे ते तर 2 दिवस राहतो म्हणे ना पोरगी. हो राहतो म्हणे. मग जवळ म्हणे काय करतो म्हणे राहून. मामाजीची तब्येत तर चांगली आहे म्हणे आता. तिच्याही सासूकून होत नाही व हकात आहे. आणि ती इथंच राहून काय केलं असतं तिनं? मग नाही म्हणून दिलं. मी म्हटलं बाई कसं आहे म्हटलं, त्यालाही करायला कोण ना कोणी पाहिजे म्हटलं. हो, त्याच्या घरी आता एकटीच सून आहे, 1-2 असते तर काही टेन्शन नव्हतं. अहो ते असली म्हणजे ना, मोहिनीचं तिचं चालूच राहते काही ना काही. नंदा भाऊजाईचं असते चालू. एवढं असते काय, पलपलवर चालूच राहते ना त्याचं. बरं आणला मग किराणा आणला? आनंद पोरा आता. हो, तर आता 2 महिन्यात कोण आणते? राजेश आणते म्हणतो ना. हा दर महिन्यात राजेश सांगते आपला. अन आता काय म्हणते तर आता सुमितले सांगा लागते म्हटलं. आता तो येईनच कधी ऑफिसून घंटाक भऱ्यात तर त्याला सांगून देतो आता आणाले. आता एक काम कर, आता याले नको म्हणून त्याला नको म्हणू. तो त्याच्यावर लोटते, तो त्याच्यावर लोटते. आता राजेश आहे तर त्याच्याही बायकोचं बरोबर आहे काय यानं. हे दोघं आणूनच नाही राहिले अजिबात. खाऊन तर सगळेच राहिले. आणि दर महिन्यात खर्च तोच करून राहिला. कोणता खर्च आला काही आला तर त्याच्याच मागं राहते. हे तर दोघं निघूनच जाते मनातून. हो आता ते तर आहेच. पण आता करायला तर लागेल ना, कोणाला कोणाला तर करायच लागते. कायले तसं करतो? एक काम कर, आपले कपाटातले पैसे घे आणि किराणा तू जाय दुकानात. दुकानात जाय, तिथं माणूस राहते दुकानात. सगळं सामान त्याला म्हणा हे एका पोत्यात पान आणि माझ्या घरी नेऊन दे. त्याला 100 रुपये देऊन देजो. काय फालतू काही त्या पोळीवर वजन देत नको जाऊ नेहमी नेहमी. काही काही कामं आपल्याला करायला लागते आपली. वा वा, मग पोरं जाऊ देईन काय मला दुकानात? हो, तर त्याला अद्दल घडवासाठी काही ना काही करायला लागेल ना तुले. असं करशील तर त्याला समजल का आपली काही गरज नाही म्हणून आपल्याला आता म्हणणार नाही म्हणून. जाऊ शकते हे लोक, आणू शकते. हा हा हा, असं असं म्हणता काय? हा असंच म्हणतो. ठीक आहे ना. मग किती रुपये घेऊ मग आता? घेऊन घे 20,000 रुपये आणि किराणा घेऊन पुऱ्या महिनाभराचा. आता आपण एवढे जण आहे घरात, किराणा भरपूर लागते आपल्याला. काय काय सरलं तर लिस्ट बनव म्हणा सुनबाईले. आणि पुरीची पुरी लिस्ट घेऊन जाय आणि तसं तसं कर. बरं ठीक आहे, घेऊन येतो ना. पण तुम्हाला बरं वाटून राहिलं ना? नाही तर मी तिकडे जाईन ना, इकडे तुम्ही अजून. नाही बरं वाटून राहिलं आता. हे तर माझ्या इथं बसलं राहायचं जीवावरून राहिलं आता. पण आता काय करतं, बसायला सांगितलंय डॉक्टरनं तर बसून राहिलो बा. हो तर जराशे हातपाय हलवा, फिरा इकडल्या तिकडे, अंगणात म्हणा घरात म्हणा. हा वावरात थोडी जा म्हटलं तुम्हाला कोण. बरं पाहतो करतो त्याचा विचार करतो. घे तू पैसे घेऊन चालली जाय. हो जातो. कोणीच नाही का हो घरी? वा असेल ना, कुठं गेले असेल घरचे. दादा, वहिनी, दादा. अरे काका काकू, तुम्ही आले काय? मामाजी खोलीत आहे ना. काय म्हणते वैशाली, तब्येत चांगली आहे? हो काकू, मस्त आहे तब्येत. तुमची कशी आहे? आमची चांगली आहे तब्येत वगैरे, मस्त आहे. आता समजलं बाई, भाऊची तब्येत खराब झाली म्हणून भाऊजीची, तर आलो बाबा धावपळ करत. कसंही काकू, कोण सांगितलं मग तुम्हाला? आता माहीत होतेच बाई, इकून तिकून. आपल्याला काय वाटते का माहीत होत नाही? बरोबर होते. हा काकू बरोबर आहे, माहीत तर होतेच. तुम्ही सासू गिसू कुठं गेली व? आई आहे ना, अंदरच आहे. हे लिस्ट करून राहिलो होतं आम्ही सामानाची, तर बसले आहे.
मला म्हणे पाहुणे म्हणे बाई कोण होतं म्हणून मी पाहायला आली इकडे. परी नाही येईल बसल्या आहे लिस्ट करून राहिल्या. कोण होय व वैशाली? आता बाई काका काकू आले. मग हे कसे आले गड्या? येईल तर सांगितलंय नाही आपण. काय म्हणते वहिनी, आमच्यापर्यंत तर काही खबर नाही येऊ देत बा तुम्ही. हा, तुम्हाला काय वाटते का आम्हाला तोडून टाकावं वाटते काय? नाही जे असं काही वाटन. आता ह्या दुखण्या सुखण्यात कोणाला टाइम राहते कोणाला फोन करायला. आता तुम्ही नाही लावत एखादा फोन घेईन का कसं आहे का काय आहे म्हणून. लावतो ना मी, फोन लावत नाही तर काय, तर दादाला फोन लावत असतो ना. दादाला लावतो, राजेशला लावतो, सुमितला लावतो, सारेच फोन लावतो मी. असं कोण आहे का फोन नाही लावत म्हणून? आता तुमच्याजवळ फोन नाही, तुम्ही एखादा फोन घ्या, तुम्हाला लावत जाईल मग. आपल्याला समजत नाही त्याच्यातलं काय करावं. आले कोणाचे फोन तर ह्या पोरं हेच देते बाबा आपल्याजवळ आणून. घ्या म्हणते आता बाई बोला. कोणाचा छायाच असतं फोन येते तर हे आणून देते माझ्याजवळ. तसंच आहे जाऊ बाई, आता समजतच नाही एवढं आपल्याला. पहिलचे सारखं नाही राहिलं आता. मग नाही तर काय काय राहते आता संगीता. माय लय दिवसाच्या बाद आली बिचारी तू आता. हो आता भाऊजीच्या यानं या लागलं. आता आमचंही नाही येणं होत ना. पोरगही शिकाले आहे आणि काय आता त्याचंही करा लागते यायचंही. हे ड्युटीवर चालले जाते. मग आता होत नाही ना. करतो मग आता कशी. हो ना बाई बस ना. दादा खोलीत आहे काय? हो खोलीत आहे वा ते. बरं तिकडे जाऊन भेटून घेतो ना मग त्याला. बापा काहून चालली काय मुक्काम नाही आहे काय? मग कामच आहे वहिनी, पण आता पहिले बोलून घेतो दादासोबत, मग राहतो ना पण. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. या मग भेटून या. चला ना, तुम्ही चला ना. आता मी काय करू तिथे येऊन. आता तर आली मी खोलीतून. चला, काही नाही होत. दादा काय म्हणते, तब्येत गिब्येत काय म्हणते? अरे आला काय तू? ये बस. अरे बरी आहे ना तब्येत आता? मस्त आहे. काय झालं रे तब्येतीले? हे पोरं होय आपलेच करतच राहतील काले. बाई अन्न याच्यासाठी पाणी घेणे अन्न घेतो आम्ही, पाणी घेतो, नाश्ताही चहा सगळं घेतो आम्ही. आता पहिले तब्येती गिब्येतीचं सांगा कसं काय आहे तो. तब्येत चांगली आहे ना रे? तब्येत मस्त आहे ना? पाय बरं कसं दिसून राहिलो मी. अरे एक दिवसाची तर गोष्ट होतीये. एका दिवसात फक्त काय म्हणते मी, एकच दिवस दवाखान्यात राहिलो. तिथं राहिलो आणि ते डॉक्टरनं काही इंजेक्शन हे ते दिलं वाटते आणि बस घराकडे आलो संध्याकाळपर्यंत. बाकी काय झालं म्हणजे काही ना काही. असं असं बरं झालं दादा, डोका टळून गेला थोडक्यात. नाही कारण का मोठा कठीण राहते या धोका. अरे बा आपल्यासारख्या माणसाला नाही येतो त्यात. आपल्याला काय म्हणते तर दिवस रात्र आपण कष्ट करत राहतो. आताच करून राहिलो काय, तरी जिंदगी त्याच्यातच चालली. आता एखादा थोडासा झटका आला असं दिला तो थोडासा. नाही भाऊजी आता काही सांगून येत नाही. अटॅक काय तुम्हाला येत नाही आम्हाला येत नाही. सारेलेच अटॅक येते आता. कोणी असो लहान लेकरापासून तर मोठ्या माणसापर्यंत कोणाला येऊ शकते. हो सुनबाई बरोबर आहे, पण आता कसं आहे, कधी कधी समजून घ्यायला लागते काही काही गोष्टी. हो हो ते बरोबर आहे. बस ना का बस ना. बसतो ना दादा. गाडीवर बसू बसूच तर आलो आतापर्यंत, अकडून गेलो मायाबीन मी सारं. गाडीवर अकडत नाही तर काय तो. आता येई नाही पोरानं गाडी घेतली आणि पहा बरं, शेगावले चाललो होतो. सुनायची इच्छा होती का शेगावले जाव. कायची शेगावले, इथं माणसाचं उद्घाटन त्या तिथंच होऊन गेलं गाडीचं. दवाखान्यात जायचं उद्घाटन होऊन गेलं मायवालं. नाही काय, राहिली बिचारी शेगावले जायची. एवढी इच्छा होती त्याची शेगावले जायची. दादा जीव आहे तर सारच काही आहे, जीव नाही तर काहीच नाही. जीव वाचला ना लय झालं. शेगाव तर 100 वेळा करून घ्या, पण जीवच नसता राहिला तर ना शेगाव झालं असतं ना काही झालं असतं मग. बरोबर नाही काय? हो ते तर आहेच म्हणा, एक दिवस तर जाणंच आहे माणसाला शेवटी. जात लागतेच. कोण राहिले आलं दादा इथं, पण जायच्या पहिले काही ना काही पाहूनही जा लागते, काही ना काही करूनही जा लागते. हा का, ते तर आहेच. बस ना तू आता, उभाच राहशील काय? बसतो बा, तुमचे पाय दुखून राहिले वाटते, मी उभा आहे तो. पाय नाही दुखत, पण आता कसं आहे, उभंच राही म्हणू काय तुले? हा पाहुणे आले वाटते. घरात सामान आणायचा पत्ता नाही. पाहुण्यावर पाहुणे येऊन राहिले. ननदबाई गेल्या वाटते येऊन. ननदबाई आल्या तेव्हाही नव्हतं. आता हे काका काकू आले. आताही काहीच नाही घरात. आता मलाच म्हणायला लागून राजीचिले का जा ना घेऊन या बापा. काय करता, आपलीच माणुसकी जाते नाही. त्याच्यापेक्षा बापा मीच आणायला लावतो राजीचिले किराणा. हा घेऊन या म्हणून तुम्ही. थोडा थोडा खा ना, पण घेऊन या म्हणून बाबा. नाही तर आपली शे जाईन म्हणून का पाहिलं. सर्व्हिसवाले पोरं आहे सारे आहे. दोघं तर डोळ्यांना दिसत नाही कोणाच्या, पण तुम्ही दिसता तर तुम्हालाच म्हणणार आहे सारे. चल बापा मी जातो. माझ्या नवऱ्याची कायले जाऊ देवीचे तसे आहे ना.